मुझे तो इस बात की चिंता है सभापति महोदय कि ये प्रशासकीय विषय कार्यक्रम पत्रिके पे आया, वो आप हिंदी में बोले करके मैं थोड़ा सा हिंदी में बोल रहा। मला हे आश्चर्य वाटते की हा जो प्रशासकीय विषय कार्यक्रम पत्रिकेवर आला आणि तुम्ही प्रशासन म्हणते की याला मंजुरी प्रदान करा, काय उद्देश आहे आपला? अनिल भाऊ यांनी आपल्या मिलिंद भाऊ सभागृहाची परवानगी मागितली आणि 6 नोव्हेंबर 2023 चा उल्लेख आणि 17/3/26 चा उल्लेख आणि त्या उल्लेखाचा त्या GR चा आधार घेऊन आपली मंजुरी मागितली। मग तुमची इच्छा अशी आहे का की हे दर निश्चित केले पाहिजे म्हणून? का हो? सभापती महोदय, तुमची इच्छा काय आहे? सभापती महोदय, हे हा प्रस्ताव तुम्ही प्रशासनाकडून कार्यक्रम पत्रिकेवर घेतला। सभापती महोदय, मान्य जे सभा जो निर्णय घेईल त्याच अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल। बरोबर आहे ना? अरे पण तुम्ही हा निर्णय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की या विषयावर प्रशासनाचं एक काम होतं की सभापती, पक्षनेता, विरोधी पक्षनेता यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती। चर्चा करून हा विषय प्रशासकीय विषय म्हणून कार्यक्रम पत्रिकेवर घ्यायला पाहिजे होता। आता याला सर्वपक्षीय चर्चा सभागृहात अशी होते आहे की याला स्थगिती द्यायची आणि त्या व्यापाऱ्यांची ज्यांचे जे 5 किती मार्केट आहे? 5 आहे ना? बीओटीचे 4, एक नॉन बीओटीचा असे म्हणजे 5 आहे ना पूर्ण? हो। बीओटी आपण का म्हणतोय? 30 वर्षासाठी आपला करार होता, तो संपला। कधी संपला? 2018 ला संपला काही मार्केटचा। हो। आता आपण मूळ स्थितीत आलो। मनपा मालक आहे सध्या। तुम्ही अजूनही बीओटीच्याच आपल्या डोक्यामध्ये बीओटी निघून नाही राहिला ना? ज्या वेळेला त्यांनी प्रीमियम राशी अदा केली सुरुवातीला, बघा मोठी गंमत आहे या मार्केटच्या संदर्भातली। आता पुढे आष्टीकरचा विषय आहे, हे सगळं प्रशासकाच्या काळात झालं ना? हे जे मार्केट झाले हे कधी झाले? 92 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या सभापती महोदय, आणि त्याच्या आधी 1983 ला महानगरपालिका झाली। 83 च्या आधी नगरपालिका होती। 83 च्या 92 च्या काळात एक प्रशासक आले तलरेजा नावाचे, होते का? असं खरं आहे का? हो, हे ऐकलं खरं आहे। तेव्हा हे सगळे बीओटीचे मार्केट झाले। तुम्ही पहिले मागची हिस्ट्री काढायची काय आहे? आणि त्या प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये जे मार्केट निर्माण झाले, प्रशांत भाऊ कुठे आहे? गेले सभागृहाच्या बाहेर। जे मार्केट तयार झाले ना, तर आजचे हे जे दुकानदार आहेत सगळे, ते 30 वर्षा पहिले आपण असं समजू एखाद्या वेळेला गरीब असते। त्यांनी जे प्रीमियम भरलं साहेब, आणि ज्यांनी मार्केट निर्माण केले ज्या कंत्राटदारांनी, त्यांनी त्यांच्याच प्रीमियम मधून महापालिकेत पैसे भरले, त्याच प्रीमियम मधून त्यांनी ह्या बिल्डिंगा उभ्या केल्या। त्यांचा पैसाच लागला। डॉक्टर साहेब काय, अविनाश भाऊ, आणि त्यावेळेस पासूनच 30 वर्षापर्यंत असलेलं त्यांना भाडं, खरंच त्याच्यात किती गरीब लोक आहे? आपण वस्तुस्थिती तर बघा। खरंच त्या या सगळ्या मार्केटमध्ये गरीब लोकांची संख्या किती आहे? या गावातले सगळ्यात 5 मोठे इन्कम टॅक्स पेयर या मार्केट मधले दुकानदार आहे। ते गरीब आहे। तुम्ही महापालिकेच्या पोटतिडकीने विचार करताय की नाही? आम्ही एवढ्या पोटतिडकीने सभागृहात का बोलावं?
आणि 3 शासन राजपत्र आपल्याला या संदर्भात प्राप्त झाले, शासन निर्णय प्राप्त झाले. म्हणजे 6 नोव्हेंबरला झाला, लगेच 7 नोव्हेंबरला, आणि नंतर शेवटचा 9 ऑक्टोबरला. तुम्ही 9 ऑक्टोबरचा चर्चाच करत नाही याच्यात. बरं, जे आपल्या महानगरपालिकेच्या हिताचे याच्यात निर्णय आहे त्याच्यावर तुम्ही टिकमार का नाही करत? त्याची अंमलबजावणी का नाही करत? आता अनिल भाऊ अग्रवाल साहेबांनी, मिलिंद भाऊ चिमोटे साहेबांनी सगळे निर्णय वाचून दाखवले. मी पण दाखवू का? सगळे लिहिलेले आहे याच्यात. 3 शासन निर्णय आले. मग हे जे आपल्या हिताचे आहे हे नाही दिसून राहिले का तुम्हाला? याचा उल्लेख का नाही केला तुम्ही याच्यात? हे आपल्या हिताचे काहीच निर्णय नाही का? का आहे? मग आहे तर त्याचा उल्लेख का नाही केला? म्हणजे सभापती महोदय, आपण उत्पन्न वाढण्याच्या संदर्भामध्ये अविनाश भाऊ तुम्ही स्थायी समितीचे सभापती झाले, तुम्ही वृत्तपत्राला मुलाखती दिल्या. मार्डीकर साहेबांनी काल मंडल या वृत्तपत्राला आहे की महानगरपालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही घेऊ. आणि एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी पंपावून गाड्या परत येऊन राहिल्या ना साहेब. म्हणजे याचं काय आल्या ना, पेपरला आलं ते, गाडी दुरुस्तीसाठी पैसे नाही आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला एकीकडे उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका घ्यायची आहे आणि आपण काय करतोय मला सांगा. म्हणजे स्थायी समितीचे सभापती, तत्कालीन सभापती आम्ही सभागृहात तेव्हाही होतो, तुषार भाऊ भारतीय साहेब, हे सभापती असताना 70 रुपये चौरस फुटानं निर्णय घेतला. 70 रुपये, 70 64 जेही असेल, पण आंदोलनं झाली, लगेच मोर्चे आले, लगेच. आता त्या स्थायी समितीच्या निर्णयाच्या नंतर हे शासन निर्णय आले. आता तुषार भाऊ भारतीयांनी काही चुकीचे निर्णय घेतले होते असं तर नव्हतं. म्हणजे त्यांचं सगळं हे जेवढे उदय चव्हाण साहेब, या मार्केटमध्ये काय सुरू आहे थोडं हे तर बघा. म्हणजे बबलू भाऊ शेकावत साहेब, गावंडे साहेब तुम्ही पण ऐका, परभऱ्या दुकान विकून टाकून राहिले एकमेकाला आणि 50-50 लाख रुपये घेऊन राहिले. असे किती दाखले आहे तुमच्यापाशी उदय चव्हाण? लोकांनी आपल्या परभारे दुकानं विकली दुसऱ्याला. रेकॉर्डवर जे आहे सभापती महोदय तेच आपल्याकडे नोंद आहे. जे रेकॉर्डवर आहे आपल्याकडे, रेकॉर्डला जे नोंद आहे तेच नोंद आहे. पण मी दाव्याने सांगतो आयुक्त महोदय आपल्याला की यांनी परभारे दुकानं एकमेकाला विकून टाकले आणि त्याच्यातून लाखो रुपयाचा फायदा या लोकांनी घेतला. अनेक दाखले आहे माझ्याकडे, तुम्ही प्रत्यक्ष बघाल तर मूळ मालक वेगळा आहे आणि दुकान ताब्यात दुसऱ्याचे आहे. 50 लाख, 25 लाख, 60 लाख, जसे काही हे लोक मालक आहे. महानगरपालिकेचा काही संबंध नाही. त्यांच्या डोक्यामध्ये महानगरपालिकेच्या विषयातली कुठली भीती नाही. बाजार परवाना विभागाला ते चिल्लर विभाग समजतात. मी अतिशय जबाबदारीनं बोलून राहिलो. महानगरपालिका म्हणजे त्यांना असं वाटते की आता आम्ही बीओटीवर हे मार्केट बांधले होते, 30 वर्षाची लीज त्यांची पूर्ण संपुष्टात आली, आपण आता त्याचे मूळ मालक आहोत. आणि महानगरपालिकेचं उत्पन्न काय आहे या अमरावती महापालिकेचं? ड वर्ग महानगरपालिका आहे सभापती महोदय. राज्यातल्या इतर महापालिका, अरे बा अकोला महापालिके उत्पन्न पुढे गेले ना, काही तर विचार करा. अकोला आत्ता आपल्या समोर झालेली महापालिका आहे. आता असं म्हटलं तर आम्ही काही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, पण त्या व्यापाऱ्यांचं, अब कुछ लोग व्यापारियों के फेवर में सभागृह में बोल रहे,
कबूल है हमको, पर हम उनका नुकसान नहीं चाहते। हम ये चाहते महानगर पालिका का भी विचार करो। यहाँ के तुम अभी ट्रस्टी है, या महानगर पालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा विचार प्राधान्याने घ्या। आणि या शासन निर्णयामधले जेवढे आपले हिताचे विषय आहे, शासन तुम्हाला हे म्हणते का की यांना देऊन द्या 1 रुपया भाड्यानं? असं म्हटलं का शासनानं कुठं त्याच्यात स्पेसिफिक? मग तुम्ही तोच उल्लेख करता, तोच प्रशासकीय विषय तुम्ही समोर या सभागृहाच्या आणला। अरे ज्या प्रशासकीय विषयामध्ये, ज्या शासन निर्णयामध्ये महापालिकेचे हिताचे टिपणे आहे, त्याचा विचार करणं का नाही करत तुम्ही? करा ओपन ऑक्शन सगळ्या मार्केटचं, सभागृहात असा निर्णय घ्या मिलिंद भाऊ, ओपन ऑक्शन करा, प्राधान्य यांना द्या जे आपले गाडेधारक आहे। उत्पन्न किती वाढते तर बघा, कोट्यावधी रुपयाचं एखादं मार्केट। मैं अपने अदरवाइज नहीं लेना सभापति महोदय, लेकिन तुमने मैंने मिलके राजकमल चौक में इतना बड़ा मार्केट पार्टनरशिप ने अपन ने बांधा, तो एक एक दुकान कितने लाखों की करोड़ों की जाती। तो ये अपना मार्केट है ऐसा समझो ना। अरे क्यों नहीं ऐसा सोच रहे तुम हम लोग? और वहां के लोग कोई गरीब रहे, हम कोई उनके खिलाफ है? ते सगळे माझ्याकडे येऊन गेले, 200 लोक आले। मी म्हटलं आम्ही तुमच्या विरोधात अजिबात नाही, पण तुम्ही महापालिकेचा विचार करणार की नाही? तुम्ही 30 वर्ष त्याचा पूर्ण फायदा घेतला ना, पूर्ण सवलती तुम्हाला दिल्या ना महानगरपालिका, परस्पर विकून राहिले। आणि जो जबरदस्ती भाड्यानं तिथं आहे तो म्हणते आजी सील खोलो, तो आमच्याकडे आला, तेजवानी साहेबाकडे गेला, मग अजून कुठं कुठं फिरला, ते नावा सभागृहात घेणं बरं नाही। मग ते आयुक्त महोदय, बी आयुक्तांना त्या संदर्भात काही विशेष चर्चा केली नाही। म्हटलं तुम्हाला आपस का विषय आहे भाई? का अशा लोकांना आपण सूट देतो? मूळ मालक आहे त्यांनीच दुकान त्याच्या ताब्यात राहावं, किंवा त्याला दंड द्यावा, दुसऱ्या लोकांना खाली करा तिथून। सगळे भाडेकरू आहे मॅडम तिथं, प्रत्येकाने ते पैसे स्वतः त्यांनी प्रशांत भाऊ 50-50 लाख रुपये घेऊन दुसऱ्याला दिलं भाड्यानं। मग हा कुठला नाही, कुठे महानगरपालिका मालक आहे का? बीओटी संपल्यावर आज महानगरपालिका मालक आहे? अशा पद्धतीनं आपण निर्णय घ्या आणि शासनाला ही वस्तुस्थिती कळवा। सभागृह नेत्यांना माझी विनंती आहे की शासनाला हे कळवा, सगळ्या आमदारांना कळवा, पालकमंत्र्यांना कळवा की या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे। काही उत्पन्नाचे स्तोत्र फक्त 2 आहे, बाजार परवाना विभाग आणि टॅक्सेशन विभाग। दुसरे उत्पन्नाचे स्तोत्र या महापालिकेला नाही आहे। आणि या संदर्भामध्ये त्यांना सगळ्या सवलती मिळाल्यानंतर आता आपण कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि या पालकमंत्र्यांना निवेदन दिलं पाहिजे। सर्वपक्षीय गावंडे साहेब, आपण जर सर्वपक्षीय विषय घेतो आहे तर सर्वपक्षीय निवेदनही दिलं पाहिजे की राज्यातल्या महापालिकेच्या तुलनेत अमरावती महापालिकेचं आर्थिक उत्पन्न सगळ्यात कमी आहे असं माझं म्हणणं आहे। आणि या दृष्टीनं आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं ओपन ऑक्शन करा, या लोकांना पहिलं प्राधान्य द्या, त्याच्यामध्ये काहीतरी अटी टाका आणि ते जर घेत नसतील तर दुसऱ्यांना द्या। एक क्लास याच्यामध्ये आहे की नाही? सभागृह जर निर्णय घेत असेल, सगळ्या जनप्रतिनिधीला जर समजावून सांगत असेल की अशी अशी परिस्थिती आहे महापालिकेची, आणि बघा ना आश्चर्याची गोष्ट आहे आयुक्त महोदया की जे जवाहर गेटचं मार्केट आहे तिथले 500 म्हणजे 65 करारनामे हे चुकीचे झालेले आहे। खरं आहे? मोठ्यानं सांगा ना। हो खरं आहे। मग काय करून राहिलो आपण 2018 पासून? ते काही गरज नाही। खरंच तुम्हाला उत्पन्न वाढवायचं आहे, 65 दुकानं अवैध करारनामे झाले
आणि ते लोक तिथं बसले. मार्केट महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. आता बीओटी संपली आहे, आपण मालक आहे, काय वसुली होऊन राहिली. थोडा तुम्ही महापालिकेचा, बरं नाही माझं असं म्हणणं, तुमची उपजीविका महापालिकेच्या भरोशावर आहे चव्हाण साहेब, बाजार परवानाची. तुम्ही महापालिकेच्या उत्पन्नाच्या संदर्भात विचार करा. आणि जर या संदर्भामध्ये अशी भूमिका एकतर्फी जर झाली तर आम्ही याचं जन आंदोलन छेडू. हा म्हणजे एखाद्या झोपडपट्टी धारकांना टॅक्सेशनच्या माध्यमातून 100 रुपयासाठी आपण नोटीस देतो, सील करतो, 1000 रुपये टॅक्स असला तर. आणि श्रीमंत लोकांना अधिक श्रीमंत करण्याची भूमिका, आम्ही त्यांच्या विरोधात नाही, परंतु त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करून महानगरपालिकेचा सुद्धा विचार करावा. महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका ही बाजार परवाना विभागाची आहे. आणि आयुक्त महोदयाला तसं तुम्ही ब्रीफिंग केलं पाहिजे, सगळं खरं सांगितलं पाहिजे की या मार्केटमधल्या दुकानदारांनी आपसातच व्यवहार करून टाकले, 50-50 लाख स्वतः घेऊन घेतले. आणि तुम्ही समितीमध्ये सदस्य नेमता, ते मार्केटचा मालकच ते लोक आहे, मी नाव घेत नाही. मालक तुमची महापालिका कुठं आहे? तुमचं सार्वजनिक जीवन हाकलून देता तुम्ही लोकांना. सार्वजनिक जीवनासाठी मदत मागायला गेले तर याचे 100 दाखले आहे आमच्याकडे, आम्ही कधी बोलत नाही. मग अशा पद्धतीनं प्रशासनाने, सभापती महोदय तुम्ही सुद्धा आणि आयुक्तांनी पालकमंत्र्यांना समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही पालकमंत्री, आमचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आहात, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातले या संदर्भात आम्हाला विशेष गाईडलाईन करा. अन्यथा तुम्ही असं म्हणा की हा सभागृहाने निर्णय घ्यावा. हा मग गावंडे साहेब आहे, आम्ही आहे, देशपांडे साहेब आहे, मार्डीकर साहेब आहे, मिलिंद भाऊ, सगळे गटनेते मिळून, बबलू भाऊ शेखावत आहे, अनिल भाऊ आहे, सभापती महोदय, उपमहापौर है, अपन लोग बैठ के उनके पूरा खिलाफ उनके नहीं जा रहे, लेकिन महानगरपालिका अड़चन में है तो इसका विचार कौन करेगा? ये आप भी सभापति हो तो आपकी भी प्राथमिक जिम्मेदारी बनती है. या सगळ्या मार्केटच्या माध्यमातून किती उत्पन्न होऊ शकते आपल्याला थोडं तपासा साहेब. सांगा ना तुम्ही किती उत्पन्न होऊ शकते. ना आज काय भेटून राहिलं? सगळ्या पेपरला बातम्या आल्या, प्रतिदिनला आली, मतदारला आली, मंडल पेपरला आली, तरी प्रशासन असा प्रस्ताव पाठवतो. तुम्ही जसं पालकमंत्री साहेब एखाद्या कामाच्या निमित्तानं, शेखाव साहेब, शेखाव साहेब, बबलू भाऊ, गावंडे साहेब, एखाद्या विषयामध्ये पालकमंत्री कर्तव्य दक्ष आहे. मी पहिलेच बोललो, मी सभागृहामध्ये सभागृहाच्या भाषेतच बोलतो. जर पालकमंत्री एखाद्या महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने काही कामाच्या निमित्ताने आयुक्तांना दूरध्वनीवर बोलतात, तर आयुक्त, सभापती, तुम्ही आम्ही सर्व मिळून पालकमंत्र्यांना आपली आर्थिक परिस्थिती एखाद्या वेळेला सांगू ना, काय बिघडलं, आणि त्यांनी तसा निर्णय द्यावा की या महापालिकेच्या संदर्भातला हा विषय सभागृहाने निर्णय घ्या. त्यावेळेला हे जे निर्णय झाले हे एकदम तडकाफडकी झाले राज्यमंत्र्यांकडून. तुम्हा आम्हाला सगळं माहिती आहे. ह्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतरचे निर्णय नाही आहे, तरी आपण तेच मान्य करून राहिलो. हे निर्णय 2023चे कधीचे आहे तुम्ही थोडंसं तपासून घ्या. तेव्हा तुषार भारतीय साहेब सभापती होते, मिलिंद भाऊ तिकडेच होते तेव्हा. तेच हा नाही, आज आमच्या सोबत आहे ना, इकडे उजवीकडे आहे ना. मग विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या, पुन्हा सगळं मंत्रिमंडळ बसलं. चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे आणि
निर्णय आपण तोच घेऊन राहिलो रणजित पाटील साहेब राज्यमंत्री असतानाचा. हा अरे याचा काही आपण विचार आताच्या पालकमंत्री साहेबांना हे सगळं सांगा ना सभापती महोदय, की हे असं असं आहे, आमचं उत्पन्न याच्यामध्ये खूप कमी होते आहे, तुम्ही आम्हाला या संदर्भात सभागृहाला अधिकार द्या. आम्ही जातो हात जोडाले त्यांना. आणि टॅक्सेशनच्या माध्यमात आयुक्त महोदय माझी आपल्याला एक विनंती आहे, 5 झोनमध्ये ज्या लोकांनी टॅक्स भरला नाही याच्या सगळ्या वृत्तपत्राला नावं द्या. फटाफट ते लोक भरायला येतात, वसुली होते. विनाकारण माग चुकीचा उल्लेख झाला, ती मी नाव घेणार नाही, पण ती प्रॉपर्टी आमच्या नेत्याच्या नावाने नाही आहे. गैरसमज कोणी करून घेऊ नये. जरा तपासून घ्या ती प्रॉपर्टी कोणाच्या नावाने आहे. आणि 5 झोनचे जे मोठे मोठे टॅक्स पेयर आहे याचे सगळ्याचे नाव पेपरले छापा ना, यांच्याकडे इतके पैसे बाकी आहे. का करत नाही आपण असं? जरा 5 झोनमध्ये सगळ्या याद्या मॅडम पेपरला द्या की या लोकांनी अजून महानगरपालिकेचा टॅक्स भरला नाही. बड़े है जिनके तरफ टैक्स भर नहीं रहे उनके नाम भी छापो, फोटो भी छापो. हाँ, नहीं तो उनके घर के सामने बैंड बजाओ, फोटो भी छापो. नहीं तो मैंने कोई तुम्हें महानगर वहां बैंड बजाए तो बैंड बजाओ, तो उससे बहुत जल्दी पैसे दे देंगे और अपने को वसूली बहुत अच्छे से हो जाएगी. दुसरं काय आहे, सभापती महोदय, हा विषय काही आम्ही कोणत्याही व्यापाऱ्याच्या विरोधात नाहीये. हा. पण मला एक सांगा, एखादा माणूस ठेला चालवते, तो त्याच्या घरचा टॅक्स 1,500-2,000 इथं अशी तफावत होता कामा नये. दुसरं, आज इथं 95 लोक बसले आहे. सगळ्यांना हे चिंता आहे की आपल्या प्रभागातलं काम कसं होईल. अविनाश भाऊ मार्डीकरांनी सांगितलं की प्रत्येकाला 50-50 लाख रुपये देतो, पण तुम्ही दिल्यानंतर ते काम उधारीचे ठेकेदारांना उचलले पाहिजे. वो बहुत बड़ा विषय है. ये विषय देखो कोई किसी के विरोध में नहीं है, सबको बैलेंस करके चलना पड़ेगा. पण एक लक्षात ठेवा, या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवलं नाही तर हे जे नगरसेवक आहे ना, यांच्यासोबत मी पुढच्या वेळेस यांना पुढच्या 1 वर्षाच्या नंतर यांना फिरणं मुश्किल होऊन जाणार आहे. म्हणून या विषयात जसं विलासभाऊने सांगितलं, या विषयात आपण व्यवस्थित निर्णय घ्यावा. आम्ही तुमच्या सोबत आहे. उलट तिलट काही निर्णय घेतलं तर आमची विरोधाची भूमिका ठाम भूमिका राहणार. विरोधाची नाही, जन आंदोलन छेडू. आमचं एक आहे, अजून एक लक्षात ठेवा, तो जो विषय मंगेश भाऊ तुम्ही बोलू नका, तो जो विषय मंगेश भाऊंना सांगितला होता त्याच्या मॅडमला विचारा की आतापर्यंत आम्ही टॅक्सच्या बाबतीत साधा आतापर्यंत मॅडमला फोन नाही केला. इसका कम करो, इसका ज्यादा करो, तो धंदाच नाही करत आम्ही. हा, म्हणून तो विषय कसा आहे, या विषयात आपण महानगरपालिकेची भूमिका व्यापाऱ्याला रिलीफ द्या, पण महानगरपालिका पहिले पाहायला लागेल ना. इतके लोक 95 लोक निवडून आले, हे काय करतील? कंचे खेळणार का तिथं? नाली नाही, रोड नाही, इंटरनल रस्ते असे आहे की चालणं मुश्किल आहे. मला वाटतं प्रत्येकाच्या प्रभागात प्रत्येक नगरसेवकाला चिंता लागली आहे की उद्या काय होणार आहे. म्हणून याच्यावर एकच उपाय सगळ्यांना सांगतो, उत्पन्न वाढलं तर काही राहणार आहे, नाही तो मग ठणठण गोपाल आहे. आम्ही पुरात एकदा मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो आता सभापती महोदय. आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात अजिबात नाही. आम्ही महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांचाही व्यापार चालला पाहिजे. आणि आता 30 वर्षात तिथं गरीब जर व्यापारी असेल या सगळ्या BOT मार्केटमधले, तर त्यांच्या गरिबांचं एक शिष्टमंडळ वेगळं घेऊन येऊ आपण. शोधा लागेल आपल्याला, असं माझं प्रामुख्याने मत आहे. आणि या संदर्भात पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष सभागृह नेत्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून एक विनंती केली पाहिजे अशी मत आहे. आणि सभागृहाने याचा निर्णय घेण्याच्या संदर्भात शासनाने आपल्याला अधिकार दिले पाहिजे अशी विनंती आपण शासनाकडे केली पाहिजे.